महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. पुण्यात सारथीच्या कार्यक्रमात मान अपमान नाट्य. अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णींमध्ये वाद. पहिल्या रांगेत बसण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली. पुढे बसले तर वाद होईल असं म्हणणं म्हणजे जातीवरून बोलण्यासारखंच. वादानंतर मेधा कुलकर्णी आक्रमक. जर जातीवरून बोललो नाही, ताईंनी गैरसमज करून घेतलाय, अभिमन्यू पवार यांचं स्पष्टीकरण. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. विनोद तावडे, श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर आणि पार्थ पवारांचं नाव चर्चेत. आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांना मंत्रिपदाचं गिफ्ट मिळण्याची शक्यता. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, हरदीप सिंग पुरी यांना डच्चू मिळणार, सूत्रांची माहिती. 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा. मतदारसंघात जाऊन बंडखोरांना विचारणार जाब. तर ठाकरेंचा दौरा म्हणजे वराती मागून घोडे, भाजपचा टोला. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवले. सियाचा भाऊ साहिलची ही चौकशी. सियाच्या इशाऱ्यानंतरच प्रियकर चेतननं केतनला ढकललं. बीडमध्ये धनंजय मुंडेंनी केलं विलास घुले कुटुंबियांचं सांत्वन. आरोपींवर कारवाई करण्याची केली मागणी. पुण्यासह मावळ, लोणावळ्यात पाऊस. जालना आणि नाशिक, येवल्यातही पावसाच्या सरी. पेरणीसह मशागतींच्या कामांना गती येणार. नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र 24 तास या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. बातमी आहे पुण्यातली. पुण्यामध्ये सारथीच्या कार्यक्रमामध्ये चांगलंच मानापमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार आणि खासदारांमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं. कार्यक्रम मराठा समाजाचा असल्यानं तुम्ही पहिल्या रांगेत बसू नका, हा वाद होईल असं अभिमन्यू पवार यांनी सांगितल्याचा दावा करत मेधा कुलकर्णी यांनी थेट कार्यक्रमातून निघून जाणं पसंत केलं. जागेवरून उठलेला हा वादंग थेट जातीवर येऊन ठेपल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मराठा समाजाच्या कार्यक्रमामध्ये, सारथीच्या कार्यक्रमामध्ये हा वाद झालेला आहे. अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णींच्यामध्ये वाद झालेला आहे. वादानंतर मेधा कुलकर्णी या कार्यक्रम सोडून निघून गेलेले आहेत. नेमकं सारथीच्या कार्यक्रमामध्ये काय झालं बघूया एक सविस्तर रिपोर्ट. त्यांना जी कोण व्यक्ती प्रिय आहेत त्यांना स्मरून त्यांनी सांगावं की त्यांनी हे वाक्य बोलले की नाही. हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही बसल्यावर कॉन्ट्रोवर्सी होईल, हे वाक्य ते बोलले की नाही. नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील. आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे. बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही. विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही. पुण्यात सारथीकडून आयोजित MPSC UPSCच्या यशवंत उमेदवारांच्या सत्कार सोहळ्यात वेगळंच मान अपमान नाट्य रंगलं. सोहळ्याला स्थानिक खासदार म्हणून मेधा कुलकर्णी या पहिल्या रांगेत बसल्या होत्या, पण आमदार अभिमन्यू पवार यांनी त्यांना मागच्या रांगेत बसायला सांगितलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांना पहिल्या रांगेत बसण्यासाठी जागा द्यावी असं अभिमन्यू पवार यांनी सांगितलं. पवारांनी त्यांना बसण्यास मज्जाव केल्याच्या नंतर मेधा कुलकर्णी भर कार्यक्रमातून निघून गेल्या. मुख्यमंत्र्यांच्या समोर हे सगळं घडलं. ताईंचा गैरसमज झालेला आहे. मी ताईंना एवढंच म्हणलं की नरेंद्र पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष आहेत, ते पुढे बसतील. आपण लोकप्रतिनिधी मागे बसू, आमदार खासदार मागे बसू, एवढंच म्हणलेलं आहे. बाकी ह्या जातीचा वाद नाही, जातीचा विषय नाही, काही नाही. विनाकारण कुठल्याही विषयाला काही भाऊ द्यायचं काही कारण नाही. मी ताईंनाही पुन्हा विनंती करतो की मी काय बोलले ते तुम्ही नीट आठवून बघा. बाजूला दाभोळकर होते, राजूरकर होते, इकडे योगेश अण्णा होते, सगळ्यांनी ऐकलेलं मी काय बोललो ते. मी एकतर हा कार्यक्रम काय माझ्या घरचा नाही, त्या लोकप्रतिनिधी आहेत, मी लोकप्रतिनिधी आहेत, त्या खासदारात वरिष्ठ आहेत, माझ्यासाठी माझ्या बहिणीसारखे आहेत. मी अपमान करण्याचा काही हेतू नाही. आणि जरी माझ्या बोलण्यातून तिच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मेधा कुलकर्णींनी या प्रकरणामध्ये वेगळाच आरोप केला. सारथीचा कार्यक्रम मराठा समाजाचा असल्यानं तुम्ही पहिल्या रांगेत बसू नका, वाद होईल असं अभिमन्यू पवारांनी सांगितल्याचा आरोपही मेधा कुलकर्णींनी केला.
त्यांनी त्यांच्या घरच्या म्हणजे त्यांना जी कोण व्यक्ती प्रिय आहेत त्यांना स्मरून त्यांनी सांगावं की त्यांनी हे वाक्य बोलले की नाही. हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे आणि तुम्ही बसल्यावर कॉन्ट्रोवर्सी होईल हे वाक्य ते बोलले की नाही. तुम्ही राजूरकरांना विचारा, तिथले जे कागद हातात घेऊन जे मला सांगत होते की याच्यानंतर तुमचं नाव आहे, हे जे अधिकारी होते त्यांना विचारा, सगळ्यांना विचारा, तुम्ही कोणालाही विचारा. टिळेकर वगैरे बाकीचे सगळे लांब होते त्यामुळे त्यांना विचारून काही अर्थ नाही. हे जे 4-5 लोक होते आणि नरेंद्र पाटलांना मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा, शेवटपर्यंत मी निघेपर्यंत मी म्हणत होते तुम्ही पुढे बसा. आय स्वेअर, मी परमेश्वराला साक्षी ठेवून हे सांगते की मी जे बोलते ते सत्य बोलते. अभिमन्यूजी म्हणत होते हे नाही आत येणार, ते नाही यांना भेटणार, ते नाही, तुम्ही आत यांना बोलवू नका, ओ मोहित आहे तुम्ही यांना आत पाठवू नका. अरे मी पण इथली एक रिस्पॉन्सिबल पदाधिकारी आहे, मी काही लोकांना स्थानिक प्रश्न घेऊन आलेली आहे. देवेंद्रजींना हा विषय माहिती आहे, देवेंद्रजी त्यांच्याशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलले, न्याय देण्याचं आश्वासन दिलं. तुम्ही कोण ठरवणार आहे अभिमन्यूजी? तुम्ही अजूनही स्वतःला OSD समजता का? तुम्ही मॉनिटर करणार का की देवेंद्रजींनी कोणाशी बोलायचं आणि कोणाचे नाही? तुम्ही इथल्या पोलिसांना, मोहिते वगैरे मंडळींना तुम्ही सांगणार का की मेधा कुलकर्णींबरोबर आलेली माणसं आत सोडू नका, मी बोलवलेली माणसं आतच सोडा, बाकीच्या कोणाला आत सोडू नका, हे तुम्ही ठरवणार का? गुणरत्न सदावर्ते यांनी या वादात उडी घेतली. अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णींबाबत चुकीची भूमिका घेतल्याचा आरोप करत त्यांनी पवारांकडे माफीची मागणी केली आहे. अभिमन्यूजी, तुम्ही चुकलात. तुम्ही म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण, माफी मागितली पाहिजे. कारण आपण एका ब्राह्मण म्हणून एका खासदार कुलकर्णी ताईंचा अपमान केलेला नाही. तर लक्षात ठेवा, जातीच्या पलीकडं जाऊन विचार केला पाहिजे. सारथीच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांमध्ये मानापमान नाट्य रंगलं. या वादाच्या निमित्तानं कठोर शिस्तीचा पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भाजपमध्येही जाहीर गटबाजी होतीये असा संदेश लोकांमध्ये गेल्याची चर्चा रंगली आहे. निलेश खरमरे, झी24 तास, पुणे. यानंतर बघूया पुढली एक महत्वाची बातमी. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना थेट ऑफर दिलेली आहे. विजय वडेट्टीवार शिवसेनेत येत असल्यास स्वागतच करणार असं विधान उदय सामंत यांनी केलंय. तर मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्याचं म्हणत वडेट्टीवार यांनी ऑफर फेटाळली आहे. सरकारच्या अपयशावर बोललं की माझ्याबाबत अफवा पसरवल्या जातात असाही आरोप यावेळेला वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आलेला आहे. आमदारांचीच जर इच्छा असेल, महाविकास आघाडीच्या आमदारांचीच इच्छा असेल की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचंच नेतृत्व स्वीकारायचं आहे, तर मग ते आम्ही का नाकारावं? आणि त्याच्यासाठी ते जर पक्षामध्ये येणार असतील तर त्यांना येऊ नका म्हणून का सांगावं? पण ही परिस्थिती आणि हे वातावरण महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झालेलं आहे, हे नाकारता येत नाही. विजय वडेट्टीवार हे अतिशय आमचे सगळ्यांचे चांगले मित्र आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे देखील अतिशय जवळचे मित्र आहेत. पक्ष प्रवेशाच्या संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार साहेबांनी आमच्याशी कधीही चर्चा केली नाही. पण विजय वडेट्टीवारांसारखा विदर्भातला एक ताकदीचा नेता, लोकांमधला नेता, ज्याची नाळ लोकांशी जुळलेली आहे, यांनी जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात जास्त आनंद असणारा मी असेल, कारण मी विजय वडेट्टीवार साहेबांबरोबर देखील काम केलेलं आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केलाय. महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला की काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्याचं काम करत असतात. शिंदे गटात जाणार का, पक्षप्रवेश करणार का, कुणाला भेटले का, अशा प्रकारच्या निराधार बातम्या पेरल्या जातात. माझी भूमिका स्पष्ट आहे. मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसच्या विचारांशी माझी बांधिलकी कायम आहे. पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं ट्विट विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आलंय. पैशांच्या जोरावर इतरांचे नेते फोडणं सुरू आहे. सत्ता जाईल तेव्हा शिंदेची परिस्थिती वाईट होईल असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे. तर राऊतांच्या टेकेला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलंय. सत्ता जाईल तेव्हा पाहू असं उदय सामंत म्हणाले. लाखो जबाबदारी खात्या घ्यायचे ताब्यात, दरोडे टाकायचे, लुटमार करायची, पैसे वाटून खासदारांना विकत घ्यायचे आम्ही आणलेले. ज्या दिवशी हातात सत्ता नसेल त्यांच्या आणि ते गेलेले असतील
तेव्हा ते त्याने विचार करावा आपली काय अवस्था आहे. त्यांनी तो विचार करावा आणि त्यांची सत्ता जाणार आहे हे पण लक्षात ठेवा. संजय राऊत म्हटले की सत्ता नसेल तेव्हा यांची अवस्था काय होईल कळेल. ते सत्ता नसेल तेव्हा बघू ना. ओमराजे महायुतीमध्ये आहेत, तुम्ही देखील महायुतीमध्ये या असं म्हणत शिवेंद्रराजेंनी काँग्रेसचे खासदार शिवाजी काळगेंना ऑफर दिलेली आहे. लातूर डीपीडीसीच्या बैठकीमध्ये ही ऑफर देण्यात आलेली आहे. असं नाही खासदार साहेबांना तुम्ही विचारू शकता. आम्ही कुठेही लातूर डीपीडीसी मध्ये अन्याय कुणावर विरोध असं नाही. आणि आम्ही मगाशी चर्चा केली, आता ओमराजे आमच्या बरोबर आले, आता पुढले हेच खासदार राहिलेले. त्यामुळं आपल्या पालकमंत्री साहेबांचे विशेष आभार मानलेले आहे. मी नाराजी व्यक्त केली आहे नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांबद्दल, कारण त्यांनी मला बिलकुल निधी दिलेला नाही. आता माझी खासदार साहेबांना विनंती आहे, या पालकमंत्र्याचं ऐकून त्यांनी इकडे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा येत्या 2 ते 3 दिवसात विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकरांना संधी मिळू शकते, तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या नावाची शक्यता आहे. तर प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचं काम कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र आरोग्य राज्यमंत्रीपद शिवसेनेतील दुसऱ्या चेहऱ्याकडे जाऊ शकतं, तर भाजपमधून विनोद तावडे आणि रक्षा खडसेंना संधी मिळण्याची शक्यता आहे. विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस भाजपा, श्रीकांत शिंदे खासदार शिवसेना, ओमराजे निंबाळकर खासदार शिवसेना, पार्थ पवार खासदार राष्ट्रवादी या नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. तर अजून कोणकोणत्या नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे त्यावर एक नजर टाकूया. आणि मुख्य 2-3 दिवसामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची जोरदार चर्चा आहे. माजी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी जाण्याची शक्यता आहे. तर धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांचा पत्ता कट होण्याची चर्चा आहे. कुणाकुणाला संधी मिळणार आहे बघूया. नितीश कुमार खासदार, शक्तिकांत दास माजी गव्हर्नर आरबीआय, पंकज चौधरी खासदार, राघव चड्ढा खासदार, तरुण चूक खासदार भाजपा, अरुण गोविल खासदार भाजपा याही नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होताना कोणत्या मंत्र्यांना डच्चू मिळणार आहे त्यावर एक नजर टाकूया. धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री, हरदीप सिंग पुरी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री या नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होताना कोणत्या मुद्द्यांचा विचार होणार आहे त्यावर एक नजर टाकूया. आगामी काळामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, गोवा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मणिपूरमध्ये निवडणुका आहेत. 8 राज्यातील निवडणुकांच्या दृष्टीनं आवश्यक मोर्चे बांधणी भाजपकडून केली जाते. आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आवश्यक एनडीए घटक पक्षांची मदत लागणार आहे. पहिल्या 2 वर्षातील मंत्र्यांच्या कामांचं रिपोर्ट कार्ड सुद्धा पाहिलं गेलंय. अकार्यक्षम मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल. तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या भविष्यातील कार्यकारिणीचा सुद्धा विचार होईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे. पत्रकारांवर आरेरावीची भाषा वापरणारा संजय दिना पाटील यांचा राज ठाकरे यांनी नाव न घेता समाचार घेतलाय. मुंबईमध्ये मनसेचा मेळावा पार पडला. यावेळेला राज ठाकरे यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की एखादा गँगस्टर बोलणार नाही असा खासदार बोलतोय असं म्हणत राज ठाकरेंनी हल्लाबोल केलाय. एक खासदार बोलतो मी 5 खून केलेत, बॉम्ब फोडीन, कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही असं बोलूनही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नमूद केलंय. कुठले खून केले, कुठले बॉम्ब फोडले नाव न घेता त्यांनी संजय दिना पाटील यांच्यावर निशाणा साधलेला आहे.
एखादा गँगस्टर बोलणार नाही असं खासदार बोलतोय. बॉम्ब फोडेन, 5 खून केले असं बोलूनही चौकशी नाहीये. 5 खून केल्याचं संजय दिना पाटील बोलतात. कुठे चाललंय राजकारण, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर सदावर्ते यांची याकडून प्रतिक्रिया, ते काय म्हणतात सदावर्ते बघूया. मला वाटलं होतं राज ठाकरे आज काहीतरी डॅशिंग बोलतील, परंतु राज ठाकरे नाव न घेता बोलले. थोडी हिंमत दाखवायला पाहिजेत होती राज ठाकरेंनी. राज ठाकरेंनी, पण मला तसं होताना दिसलेलं नाही. आणि म्हणून माझं हे म्हणणं आहे परत एकदा की ह्या प्रकरणाला डोळसपणे पाहिलं पाहिजे. हा इतिहासात पुढच्या 100 वर्षात ह्या गोष्टीची चर्चा होणार आहे. खासदार संजय पाटलांवर राज्य शासनाचा वरदहस्त आहे, त्यांना कुठलंही अभय राहिलेलं नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दिलेली आहे. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांवर आरेरावीची भाषा केल्यानं सतेज पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच त्यांच्या वक्तव्यानंतर संजय पाटलांवर FIR दाखल झाली का, असा सवालही सतेज पाटील यांनी उपस्थित केला. पत्रकारांना सामोरं जावंच लागतं आणि संयमानं जावं लागतं. ती जी भाषा वापरली याचा अर्थ काय? वरदहस्त, राज्य शासनाचा वरदहस्त आहे. प्रसारमाध्यमांनी देखील आता विचार करणं गरजेचं आहे की याच्यावर आता प्रसारमाध्यमाच्या सर्व संघटनांनी निषेध केला. कुठं त्याच्यावर FIR नोंद झाली का? पोलिसांनी त्यांना चौकशीला त्या ठिकाणी बोलवलं का? मला वाटते हे राज्याचा वरदहस्त असल्याशिवाय असं धाडस कशाला करतात? ज्यावेळी एखादा सत्तेतला लोकप्रतिनिधी या पद्धतीची भाषा वापरतो त्याला अभय असतं. ते सरळ म्हणतात कमिशनरकडे जावा, कुणाकडेही जावा, म्हणजे अभय आहे. मला वाटते मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे असा जर मेसेज द्यायचा असेल तर कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे. संजय दिना पाटलांसोबत असणारी ती व्यक्ती कोण, असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून विचारण्यात आलाय. ही व्यक्ती नाशिकमधील केबल चोरी प्रकरणातील असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. तर गुन्हेगार खासदारांसोबत का, असा सवाल संदीप देशपांडे यांच्याकडून करण्यात आला. असे लोक जर खरोखर असतील तर ते खासदारांबरोबर काय करताय? बरं, जी गाडीचा आपल्याला माहिती आहे ऍक्सिडेंट झाला होता त्यांच्या मातोश्री, ती गाडी या व्यक्तीच्या नावावर आहे का, हा माझा प्रश्न आहे. त्या गाडीचा नंबरही मी तुम्हाला देतो, तुम्ही शोधा RTO मधनं ती गाडी कोणाच्या नावावर आहे ते. आणि अशा लोकांना जर घेऊन फिरणार असतील आमचे खासदार, समाजातले समाजकंटक लोकांना, तर मला असं वाटतं त्यांची भाषाही तशीच होणार. त्यामुळे हा ते राहत असलेल्या संगतीचा परिणाम असावा. तर खासदार संजय दिना पाटील दिलदार व्यक्तिमत्व आहे, अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून संजय दिना पाटलांचं कौतुक करण्यात आलंय. जवळून अभ्यास केल्यास संजय दिना पाटील समजतील, असंही सामंत म्हणालेत. पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर उघडपणे धमकी देणाऱ्या खासदाराचं मंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक होत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान हे प्रकरण मिटवण्यासाठी उदय सामंतांना पुढे केलंय का, असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला आहे. आमच्या पक्षाचे खासदार असल्यामुळे मी देखील स्वतः त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त केलेली आहे. स्वतः संजय पाटलांनी देखील आज दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पण त्यांच्या जवळ जाऊन जर आपण त्यांचा अभ्यास केला तर ते एक फार दिलदार असं व्यक्तिमत्व आहे. उदयला, परंतु आमच्या उदयला पुढे केलंय का? त्यानंतर उदय माझे मित्र आहेत, कौटुंबिक मित्र आहेत. सन्मान्य उदय सामंत असंही घ्या, म्हणजे कारण ते लागताना बरेच वेळ दुसऱ्यांच्या काळजाला लागेल. आता दुसरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचल्याचं पाहायला मिळालं. आज मुंबईमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये त्यांनी पक्षातील मरगळ झटकण्यासाठी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सुनावलंय. स्थानिक प्रतिनिधींनी घरात बसू नये, ढिम्म राहू नये, असा इशारा मनसे अध्यक्षांनी दिलाय. राज ठाकरे यांनी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना कामगिरी सुधारण्यासाठी 29 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. ठाकरे शैलीमध्ये समाचार घेतल्यानंतर पदाधिकाऱ्यांना कोणत्या विषयावर काय करायचा याचा कानमंत्रही राज ठाकरे यांनी दिलेला आहे. पाहूयात राज ठाकरे यांनी काय म्हटलेलं आहे. शेवटचं सांगतोय, कामाला लागा.
माझ्याकडे रिपोर्ट आल्यानंतर पदावरून हटवलं तर माझ्याकडे येऊ नका. एकच गोष्ट वारंवार किती वेळा सांगायची? वेळ कमी आहे, घरातल्यांनाही कामाला लावा. मनसेच्या विभागाध्यक्षांचे मनसे अध्यक्षांनी कान टोचलेत. विभागाध्यक्ष तुम्ही ढिम्म बसून राहू नका, पायाला भिंगरी लावून फिरा. 29 जूनपर्यंत अल्टिमेटम देतोय. मुंबईत मनसेच्या BLOंची नेमणूक करा. मुंबई शहरात 3000, मुंबई उपनगरात 8000 BLA हवे. मनसेच्या BLOंची नोंदणी संख्या फक्त 997 इतकीच आहे असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचलेत. यानंतर बातमी बीडमधली आहे. बीडमध्ये धनंजय मुंडेंनी घुले कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलेलं आहे, तर घुले कुटुंबांशी संवाद साधत संपूर्ण प्रकार लक्षात घेतलेला आहे. तसंच आरोपींवर कारवाई करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. सभागृहात भांडलो आणि आता राहिलेला एक आरोपी तो कुणाचाही असो, मला देणं घेणं नाही. कुठल्या जातीपातीचा असो, कुणाच्याही जवळचा असो, घेणं देणं नाही. पण न्याय हे सगळ्याला सारखा असला पाहिजे आणि तो न्याय सगळ्याला सारखा मिळावा म्हणून पुन्हा एकदा मी विधानसभाचं अधिवेशन पावसाळी चालू आहे. सोमवारी पुन्हा हा विषय सदनामध्ये येणार आहे आणि तिथं मात्र तिथंही मी स्वस्थ बसणार नाही. एका आरोपीचे लाड का, हा माझा प्रश्न आहे. विलास घुले हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलेला आहे. SITचं विशेष पथक खासदार बजरंग सोनवणेंच्या घरी पोहोचल्याचं पाहायला मिळालं. SIT कडून बजरंग सोनवणेंच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. SIT कडून CCTV फुटेजची सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणी एक अपडेट समोर येते. आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र असल्याचा दावा विलास घुलेंच्या भावाने केलेला आहे. तर विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांनी SITला पत्र लिहित तपासाबाबत असमाधानी असल्याचं सांगितलंय. दरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं घुले यांनी म्हटलेलं आहे. माझ्या भावाच्या न्याय हक्कासाठी मी लढतोय. हे राजकीय लोक कट कारस्थान रचून माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर मी आज सकाळी DYSP ऑफिसला पत्र जमा केलंय. त्याच्यावरती पुढील कारवाई करा म्हणून सांगितले त्यांना मी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. लोहगडावर सियानं इशारा केल्यानंतरच प्रियकर चेतननं केतनला ढकललं असं प्रथम तपासामध्ये समोर आलंय. अग्रवाल कुटुंबियांकडून जे जे सांगण्यात येत आहे ते सर्व गांभीर्यानं घेऊन तपास केला जातोय. महत्वाचा जबाब म्हणजे नीरज कुमारचाही जबाब नोंदवला गेलेला आहे. यामध्ये सर्व ओव्हरऑल मिळून 8 ते 10 लोकांचे आतापर्यंत जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. पंचनामे सुरू आहेत, CCTV सगळे चेकिंग चालू आहे, डेटा अनालिसिस सुरू आहे. त्यांचं ओव्हरऑल प्लॅनिंगच होतं, तसं यांचं ठरलेलं होतं की यांनी इशारा दिल्यानंतर त्यांनी ऍक्शन मध्ये यायचं म्हणून. केतनच्या वीकबाबत सियाला पूर्ण माहिती होती असं केतनच्या वडिलांनी सांगितलेलं आहे. सियाला लग्न मान्य नव्हतं तर तिने नकार द्यायला हवा होता असंही त्यांनी म्हटलंय. केतनच्या हत्येमध्ये आणखी काही लोकांचा समावेश असू शकतो अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. सियाचा भाऊ आणि सियाचा बॉयफ्रेंड चेतन हे मित्र होते अशी माहितीही त्यांनी दिली आहे. तसंच सिया दारू प्यायची हे तिच्या कुटुंबियांनी सांगितलं नाही असाही आरोप त्यांनी केलेला आहे. केतनला एक वीकचा पॅच होता, पण हे लग्न ठरवायच्या अगोदरच त्याला सांगितलेलं होतं. बिकॉज ऑफ त्याच्या ते काही मेडिकलच्या याच्यामुळे एक छोटासा पॅच होता त्याला वीकचा, पण ते लग्न ठरवायच्या अगोदर सगळं काही क्लिअर सांगून दाखवलं गेलं होतं. व्यतिरिक्त तुम्ही आज तपासात कुठंही बघितलं तर कुठंही असं दिसत नाही की त्यांनी कधी सांगितलं या त्या गोष्टीसाठी नकार दिला. पण तिच्यासाठी लय सोपं होतं ना सर नकार देणं.
माझ्या मुलाची हत्या करायची गरजच नव्हती ना. माझा 26 वर्षाचा मुलगा त्यांनी कशामुळे मला माहीत नाही, पण त्याच्या प्रेमीने त्यांनी हत्या केली, हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे. तुम्हाला असं वाटतं का, कारण सियाचे मोबाईल रेकॉर्ड चेक केल्यानंतर काही मित्र मैत्रिणींना देखील पोलीस बोलवण्याचं तपासासाठी तयारी करतायत? सर, मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्वॉल्ड असतील प्लॅनिंगमध्ये. सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, का की त्या भावाच्या खूप जवळ होती, ते तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे या प्रियसी संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना. कोण? चेतन आणि साहिल. त्याच्या श्रेयाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते. मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती त्यांना? असायला पाहिजे 100%. की ते आम्हाला तर उलटा त्यांच्या घरच्यांनी आश्वासन दिलं की ते अजिबात लिकर पेत नाही, पार्टीला जात नाही, हे नाही, हे पहिलेच आश्वासन दिलं होतं त्याने. पण आता ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH